तर इथे तुम्ही बघताय आपण नान तयार केलेले आणि अगदी सॉफ्ट अशा पद्धतीचे हे नान. आणि हे नान आपण घरच्या घरी तयार करू शकतो. घरगुती साहित्यामध्ये तयार होतं. ईस्टचा वापर करावा असं काही कंपल्शन नाही आहे. घरगुती साहित्यात झटपट हे कसं करायचं चला पाहूयात. आपण एक भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी टाकत आहे अर्धा कप आपलं नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं दूध. आता दुधाच्या ऐवजी तुम्ही पाणी पण वापरू शकता, पण दुधानं छान असा फ्लेवर येतो किंवा अशी ओरिजिनल चव येते. त्यानंतर अर्धा कप दही. दही हलकं असं आंबटसर आपल्याला घ्यायचं आहे. 1 चमचा तेल. बेकिंग पावडर घेतली आहे 1 छोटा चमचा. छोटा म्हणजे आपला रेग्युलर पोहे खाण्याचा किंवा मेजरिंगचा जर स्पून घेतला तर 1 टीस्पून. आणि ½ टीस्पून आपण बेकिंग सोडा घेत आहोत. अर्धा चमचा साखर. हा जार आता मी या स्टँड मिक्सरला फिट करून घेत आहे आणि हे विस्कर याला लावून घेऊया. हे सगळे पातळ पदार्थ अगोदर आपण एकत्र करून घेऊयात. तर इथे तुम्ही बघताय आपलं हे सगळं बॅटर छान व्यवस्थित असं एकत्रित झालेलं आहे. आता मी याचं हे विस्क काढून घेणार आहे आणि यामध्ये आता आपण हा 2 कप मैदा टाकून घेतोय. सोबतच चवीनुसार मीठ. आणि आता हे ब्लेड लावून घ्यायचं. आता याच्यामध्ये मी पाणी वापरते. पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूध सुद्धा वापरू शकता. नानसाठी आपल्याला जे मिश्रण किंवा जो गोळा हवा असतो ना पिठाचा, तो हलका असा पातळसरच असतो. नानसाठीचं हे पीठ आपल्याला छान चांगलं मळून घ्यायचं असतं. तर त्यामुळे तुम्ही इथं बघितलं मळून झाल्यानंतर सुद्धा साधारण 2 ते 3 मिनिट ही मशीन मी ऑन ठेवली होती. आता हे बॅटर आपण काढून घेऊयात. तुम्हाला सुद्धा जर अगारोच्या या स्टँड मिक्सरची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नक्की चेक करू शकता. वापरण्यासाठी अगदी सोयीचं आहे आणि खरं सांगू का उपयोगीसुद्धा आहे. आता हे पीठ आपण साधारण 2 तासांसाठी हे असंच भिजत ठेवणार आहे. जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल ना तर अर्धा तास ठेवलं तरीही चालेल, पण मिश्रणला आराम देणं किंवा रेस्टसाठी ठेवणं खूप गरजेचं आहे. हे पीठ मी काढून घेते. आता आपण हे रेस्टसाठी ठेवूयात. 2 तास झालेले आहेत. आपलं पीठ छान अशा पद्धतीनं भिजलं गेलेलं आहे. आता एक छोटासा उंडा काढून घेऊयात. हाताला आणि पोळपाटाला दोन्हीलाही तेल लावणं गरजेचं आहे, म्हणजे त्याला आपलं मिश्रण किंवा आपलं हे जे पीठ आहे ते चिटकून बसत नाही. लाटण्याची आवश्यकता नाही आहे. अगदी सहजपणे हातानं हे पसरलं जातं. फक्त आपल्याला हाताला तेल किंवा पाणी लावून घ्यायचं असतं. आता अशा पद्धतीनं हे नान मी तयार करून घेतले. याच्यावरती पाणी लावून घेतोय. व्यवस्थित सगळीकडनं पाणी लावून घ्यायचं आहे आणि अलगदपणे त्याला उचलायचं. ज्या बाजूला पाणी लावलेलं आहे ती बाजू आपल्याला तव्यावरती ठेवायची अशा पद्धतीनं. आणि आता याच्यावरती मी काळे तीळ टाकून घेत आहे. आज माझ्याकडे कोथिंबीर नव्हतीच तर त्याच्यामुळे इथं मी कसुरी मेथी लावलेली आहे आणि अगदी हलकं असं प्रेस करून घ्यायचं. वरच्या बाजूनं पूर्णपणे कोरडं झालं की तवा आपल्याला अशा पद्धतीनं उलटा धरायचा आहे आणि याला शेकून घ्यायचं आहे. मधून मधून त्याला बघत राहायचं. खूपही ते करपलं नाही गेलं पाहिजे आणि सगळीकडून एकसारखं शेकलं सुद्धा पाहिजे. तर इथं तुम्ही बघताय छान असा रंग आलेला आहे. सगळीकडून एकसारखं भाजलं गेलेलं आहे. आता याच्यावरती तुम्ही तेल, तूप किंवा बटर कशाचाही वापर करू शकता. अशा पद्धतीनं संपूर्ण नानला आपण तेल लावून घेत आहोत. सेम अशाच पद्धतीनं मी आपले इतर राहिलेले नानसुद्धा तयार करून घेते.
तर इथे आपले हे नान तयार झालेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता, छान मस्त सॉफ्ट अशा पद्धतीचे हे नान तयार झालेले आहेत. आणि याच्या आतमध्ये सुद्धा मस्त मौसूद असे हे, याची जाळी तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीची छान याला जाळी सुटलेली आहे. ज्या पद्धतीनं आपण रेस्टॉरंटमध्ये वगैरे खातो अगदी सेम तशाच पद्धतीचं हे नान घरीसुद्धा तयार होतं. तर इथं तुम्ही बघताय छान मस्त सॉफ्ट अशा पद्धतीचं हे नान तयार झालेलं आहे. खूप साधी सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला सांगू का, एकदा पीठ लावलं आणि त्याला रेस्टसाठी ठेवलं की आपण आपली इतरही कामं करू शकतो. त्याच्यामुळे करायलाही खूप जास्त अट्टहास किंवा वेळ द्यावा लागतो असं काहीच नाही आहे. घरी नक्की ट्राय करा. ट्राय केल्यानंतर ते कसं झालं होतं, तुमच्या घरच्यांना आवडलं का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच छानशा रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.